तर पुढची बातमी पुण्याहून हडपसरच्या उषा किरण रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी एका संशयिताला नागपुरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं। शिवाजी राठोड असं आरोपीचं नाव आहे। नागपूर रेल्वे स्थानकातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या, पण आरोपीला ताब्यात घेतल्यावर या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। उपचारासाठी पैसे नसल्यामुळे आरोपीनं ही बॉम्ब सदृश वस्तू अवघ्या 400 रुपयामध्ये बनवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यात कोणतीही स्फोटकं नव्हती। उपचारासाठी पैसे नसल्यामुळे बॉम्बची भीती दाखवून खंडणी मागण्याचा आरोपीचा प्लॅन होता, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। तर खंडणीसाठी या पेशंटनं काय प्रताप केला बघा। आरोपीला गुप्तरोग रुग्णालयानं उपचारासाठी 7 लाख रुपयांचा खर्च सांगितला होता। उपचारासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे त्यानं बॉम्ब सदृश वस्तू बनवली। आरोपीने फक्त 400 रुपयांमध्ये ही बॉम्ब सदृश वस्तू बनवली। डिजिटल घड्याळ, 4 पाईप, सेलोटेप आणि वायरचा वापर केला। बॉम्ब सदृश वस्तूमध्ये स्फोटक पदार्थ नव्हता। YouTube व्हिडिओ बघून त्यानं ही बॉम्ब सदृश वस्तू बनवली। रुग्णालयाला खंडणीची धमकी देऊन पैसे उकळण्याचा त्याचा प्लॅन होता। आरोपी खंडणीचे पैसे उपचारांसाठी वापरणार होता।